बातमी आता सविस्तर पाहूया। कुणबी प्रमाणपत्र रद्द झाल्याच्या मुद्द्यावरून मराठा आंदोलक मनोज जरांगे आक्रमक झाले। त्यांनी एकनाथ शिंदेंचा भाजपवर जोरदार निशाणा साधलाय। मी मराठ्यांशी प्रामाणिक राहणार आहे, नेते आणि मंत्र्यांची नाही, असं जरांगेंनी ठामपणे म्हटलंय। एकनाथ शिंदेंनी चूक केली म्हणून मी बोललो, असंही त्यांनी स्पष्ट केलं। कुणबी प्रमाणपत्र आणि आरक्षणावरून मनोज जरांगे यांनी एक वक्तव्य केलं आहे। शिंदेंनी चूक केली म्हणून आपण बोललेलो आहे, आपण मराठ्यांशी प्रामाणिक आहोत, मंत्री आणि सरकारशी नाही, असंही त्यांनी म्हटलेलं आहे। मला ह्या बोटवर थुका नाही। मी केलं म्हणलं की केलंच म्हणतो। मी माझ्या मराठा समाजाशी प्रामाणिक राहणार आहे, नेत्याशी मंत्र्याशी नाही। त्यांनी चूक केली, ती चूकच सिद्ध करून दाखवली। चूक केली तरी बोलत राहून देतो मराठी इकडे फाशीवर सोडून, असं माझ्याकडून नाही होऊ शकत। म्हणजे मला ज्या टोकाला जायचं असेल ती वेळ आली तरी चालत, पण मराठा समाजाचं नुकसान नाही होऊन देऊ शकत। मग जे व्हायचं असेल ते होईल आणि माझी लढायची तयारी त्यांचं कोणत्याही ताकदीने। मी म्हणलो ते आणखी पुढे गेल्यावर वाक्य येते, बावनकुळेचे नार्को टेस्ट नाही, 15 लाख ज्या अधिकाऱ्यांनी मागितले ते विषय, ते जोडताना त्यांना जोडलं, याचा अर्थ त्यांची चूक नाही असं नाही। नार्को टेस्टचा विषय त्यांचा नाहीये, फक्त त्यांचा विषय पत्र काढले त्यांनी त्याच्यात, याचा अर्थ दोषी नेता अजिबात नाही। गंगाखेडला सुद्धा त्यांनीच फोन लावला। याच्यासाठी मंत्री नसतं रे बाबा, मंत्री कशासाठी असतो? इतकी जात ठसून भरली तो यात। ठीक आहे, बघू आता बावनकुळे काय करतो आणि आम्ही बी मराठवाड्यात पश्चिम महाराष्ट्रात विदर्भात काय करतो।